प्रकारची हवी किंवा राहिलेले जे काही आता एक साधारणतः 55 दिवस आहेत, तर त्याच्यामध्ये आपण नक्की कोणत्या पद्धतीने इथून पुढचं सर्व प्लॅनिंग करायला हवं, याबद्दल आपल्याशी मी बोलण्यासाठी इथं आलेलो आहे. 30 एप्रिलची एक्झाम आहे मित्रांनो. यावर्षी जो काही एक्झाममध्ये झालेला बेसिक बदल आहे, तर तो बदल अशा पद्धतीचा आहे, की ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी एकच एक्झाम होत आहे. ओके. म्हणजे जवळपास क्लर्क या पदाच्या 7,000 जागा आणि इतर सगळे पदं मिळून 1,000 अशा जवळ-जवळ 8,000 पदांसाठी ही सर्व एक्झाम होत आहे. त्यामुळं एका प्रिलिम्सचं महत्त्व खूप जास्त आहे. ओके. एका एक्झामचं महत्त्व खूप जास्त असल्यामुळं आपल्याला काय करावं लागणार आहे, की हे एक्झामला जास्तीत जास्त आपले एफर्ट्स आणि आपलं डेडिकेशन देऊन त्याच्यातून आउटपुट कसं मिळवता येईल, यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. म्हणजे मला जो सांगायचा उद्देश आहे, तो तुमच्या लक्षात आला असेल, की ही एकच एक्झाम आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाची असणार आहे. त्यामुळं आपण 30 एप्रिलसाठी जे लोकं डेडिकेटेडली तयारी करत आहेत, तर त्यांनी कुठलाही यावेळी चान्स म्हणजे रिस्क घेऊ नका. प्रत्येक गोष्ट तेवढी सिरियसली फॉलो करून त्याच्यातून आपल्याला कशा पद्धतीने पुढे जाता येईल, यासाठी आपल्या सगळ्यांना काय करायचे प्रयत्न करायचे आहेत. आता मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगितलं. त्यानंतर मी जे काही 30 एप्रिलची आपली एक्झाम आहे, तर ती आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे याबद्दल पण बऱ्यापैकी तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये मी सांगितलं आहे. आणि त्यानंतर आता पुढं आणखी सुरुवातीलाच मी तुम्हाला एक आणखी अनाउन्समेंट करणार होतो बघा आहे. अ, आपले ऑफिसर कट्टाचे सुनील सर आहेतच. तुम्हाला त्याबद्दल बऱ्यापैकी माहिती आहेच. तर मी अनिकेत थोरात, द अचिव्हर्स मेंटरशिप या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म बद्दल पण तुम्ही बऱ्यापैकी ऐकलं असेल बघा. आपल्या या चॅनलला पण पोस्ट पडत असतात आपल्या वेगवेगळ्या अ, एखाद्या विषयाची तयारी कशी करावी. साधारणतः आम्ही 5-6 पोस्ट होल्डर लोकांनी एकत्र येऊन तो सुरू केलेला इनिशिएटिव्ह आहे बघा. द अचिव्हर्स मेंटरशिप आपला टेलिग्राम चॅनल पण आहे आणि साधारणतः मागच्या वर्ष 2 वर्षभरामध्ये आपण ऑनलाईन बॅचेसच्या माध्यमातून जवळपास 1000 मुलांना गाईड केलेलं आहे बघा. म्हणजे प्रिलिमची बॅच झाली होती आपली. त्यानंतर परत मुख्य परीक्षेची पण बॅच झाली होती. तर त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मुलांना आपण गाईड केलं होतं आणि त्यातल्या बऱ्याच लोकांना त्याचा खूप जास्त फायदा पण झाला होता. ओके. तर आता त्याच पद्धतीने आपण कंबाईन प्रिलिम म्हणजे 30 एप्रिलला होणारी जी काही कंबाईन प्रिलिम आहे, त्यासाठी पण आता पुन्हा एकदा एक बॅच घेऊन येत आहोत बघा. द अचिव्हर्स मेंटरशिप या आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. तर त्या बॅचमध्ये तुम्हाला शिकवायला सगळे पोस्ट होल्डर लोकं असणार आहेत. रामदास दौंड सर डेप्युटी कलेक्टर, मी आहे स्वतः तिथं. रोहित काळे सर एस-टी-आय-ए-एस-ओ, सागर आव्हाड सर एस-टी-आय-ए-एस-ओ, दीपक धांडे सर ज्यांची राज्यसेवेतून सिलेक्शन झालेलं आहे. असे सगळे पोस्ट होल्डर लोकं त्याच्यात शिकवायला असणार आहे आणि कंबाईन प्रिलिमसाठी ते पूर्ण डेडिकेटेड प्रोग्राम असणार आहे. म्हणजे तिथं टीचिंग प्लस मेंटरशिप अशा दोन्ही पद्धतीच्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्या होणार आहेत. तर त्याच्या जे काही थोडक्यात ॲडव्हर्टाइजमेंट आहे किंवा बॅनर आहे, तो पण सर आता माझं लेक्चर झाल्यानंतर आपल्या ऑफिसर क्राफ्टा या आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करतीलच. फक्त मला तुम्हाला तिथे एक अनाउन्समेंट करायची होती, म्हणून मी त्याविषयी तुम्हाला 1-2 मिनिटात त्या सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. ओके. तर मला असं वाटतं, की आता बऱ्यापैकी लोक जॉइन झालेले आहेत. तर आता आपण पुढचा जो काही आपला पूर्ण प्रोग्राम आहे, की बाबा इथून पुढच्या राहिलेले 55 दिवस आहेत. साधारणतः 55 दिवस आपल्याकडे आहेत. तर त्या 55 दिवसाचं आपलं प्लॅनिंग कसं असावं आणि सब्जेक्ट वाईज नक्की कुठल्या-कुठल्या गोष्टींना आपण महत्त्व द्यायला पाहिजे किंवा सब्जेक्ट वाईज कशा पद्धतीने अ, माझा आवाज येत नाहीये का? येतोय सुनील सर सर? आवाज. येतोय येतोय, ना? आवाज ओके. येतोय. हां. येस, येस. तर राहिलेल्या 55 दिवसांमध्ये आपण कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींचा प्लॅन करू शकतो याविषयी आपण आता बोलूयात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता 55 दिवस आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत. 30 एप्रिलच्या अनुषंगाने मी बोलतोय. तर असा आता साधारणतः 2 ग्रुप असतील बघा, की असा एक ग्रुप असेल की ज्यांनी नुकतीच तयारी सुरू केलेली आहे. ओके. की ज्यांनी आता नुकतीच तयारी सुरू केलेली आहे, की बाबा इतके दिवस नव्हतं काही कारणामुळे अभ्यास करत, पण आता कंबाईनचं सुरू केलेलं आहे. समजा एक ते 2 दिवस झाले किंवा 1 मार्चपासून असं काहीतरी प्लॅनिंग सुरू केलेलं आहे. आणि दुसरा ग्रुप असा असेल, की तो सध्या रिव्हिजन मोडमध्ये असेल, की ज्यांनी ऑलरेडी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण
आता त्यांची रिव्हिजन सुरू आहे. तर साधारणतः ज्यांनी नव्याने अभ्यास सुरू केला आहे, अशा लोकांसाठी मी 55 दिवसांचं शेड्यूल अशा पद्धतीने सांगू शकतो, की बघा तुम्ही 3 स्लॉटमध्ये तुमचं नियोजन करू शकता. पहिला स्लॉट आहे तो तुम्ही एक साधारणतः 25 ते 27 दिवसांचा करू शकता. ज्याच्यामध्ये तुम्ही 5 विषयांचं डिव्हिजन. ओके. 5 विषय म्हणजे कुठले? मॅथ, रिझनिंग आणि करंट अफेअर सोडून राहिलेले 5. मॅथ, रिझनिंग आणि करंट अफेअर हे आपल्याला डेली बेसिसवरती करायचे आहेत. एवढं एक लक्षात ठेवा, की मॅथ, रिझनिंग आणि करंट अफेअर हा असा स्पेसिफिक त्याला टाईम स्लॉट अलोकेट करून करण्याचा विषय नाही बघा. त्याला तुम्ही डेली बेसिसवरतीच करायला पाहिजे. आणि राहिलेले जे विषय आहेत, मग ते सगळे 5 विषय, त्याला तुम्ही सगळ्यात अगोदर प्रत्येकी 5 दिवस देऊन प्रत्येकी 5 दिवस देऊन असे 25 दिवसांचं पहिलं एक रीडिंग कंप्लीट करून घेऊ शकता. जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे. ओके. त्यानंतर आता पुढचा स्लॉट म्हणजे पहिला 25 दिवसाचा स्लॉट झाल्यानंतर मला वाटतं पुढचा तुम्ही एक 15 ते 18 दिवसांचा सेकंड स्लॉट करू शकता, की ज्याच्यामध्ये तुमची फर्स्ट रिव्हिजन असेल. ओके. साधारणतः प्रत्येक विषयाला 3-3 दिवस देऊन तुम्ही ही तुमची फर्स्ट रिव्हिजन कंप्लीट करून घेऊ शकता. जर तुम्ही म्हणजे फर्स्ट रिव्हिजनला किंवा सेकंड स्लॉटला जर 15 दिवस दिले, तर तुमच्याकडे साधारणतः अजूनही 12 दिवस शिल्लक राहतात. ओके. तर त्या 12 दिवसांचं मग तुम्ही प्रत्येकी 2-2 दिवस एका जर विषयाला दिलेत, तर तुमच्याकडे साधारणतः 5 विषयांसाठी 10 दिवस शिल्लक राहतात आणि एक 2 दिवस तुमच्याकडे एक्स्ट्रा आहेत. म्हणजे अजूनही जर तुम्ही व्यवस्थित प्लॅन केलं, की ज्यांनी अजून काहीच अभ्यास केलेला नाही किंवा आत्ताच सुरुवात केली आहे, तर त्यांचे देखील एक चांगलं रीडिंग आणि 2 रिव्हिजन कंप्लीट होऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्ही ज्यांनी अभ्यास आत्ता सुरू केलेला आहे, त्यांच्यासाठी मी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता दुसरी कॅटेगरी अशी आहे, की ज्यांनी आपलं रीडिंग वगैरे सगळं सुरू केलं आहे, पण त्यांचं आता काय रिव्हिजन सुरू आहे. ओके. तर पुढच्या 55 दिवसांचं प्लॅनिंग ते लोक साधारणतः 3 रिव्हिजन आणि एक शेवटचं बफर रिव्हिजन म्हणजे 4 रिव्हिजन पर्यंत तुम्ही तुमचं प्लॅनिंग करू शकता. तर कशा पद्धतीने ते मी तुम्हाला सांगतो. पहिलं एक रिव्हिजन जे आहे ना, ते तुम्ही 20 दिवसांमध्ये कंप्लीट करू शकता. म्हणजे प्रत्येक विषयाला 4 दिवस देऊन मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला मॅथ, रिझनिंग आणि करंट अफेअर हे डेली बेसवरती करायचे. त्याच्यामुळे राहिलेले जे काही 5 विषय आहेत, तर त्या 5 विषयांनाच आपल्याला म्हणजे असं डेडिकेटेडली टाईम अलॉट करायचा आहे. ओके. तर मग जे काही पहिलं रिव्हिजन आहे तुमचं, म्हणजे असं मी गृहीत धरतोय की तुमचं आता रीडिंग झालेलं आहे. ओके. तर पहिलं रिव्हिजन जे आहे तर ते 5 विषयांना प्रत्येकी 4 दिवस असं 20 दिवसांमध्ये तुम्ही पहिलं रिव्हिजन तुमचं कंप्लीट करू शकता. आपल्याकडे एकूण 55 दिवस आहेत. अजूनही आपल्याकडे 35 दिवस शिल्लक राहतात. त्यानंतर तुम्ही तुमचं सेकंड रिव्हिजन करू शकता, की ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक विषयाला मिनिमम 3 दिवस देऊ शकता. अशा रीतीने तुम्ही 15 दिवसाचं सेकंड रिव्हिजन कंप्लीट करून घेऊ शकता. आता झाले आपले 35 दिवस. अजूनही आपल्याकडे वेळ शिल्लक आहे. त्यानंतर त्याच पॅटर्नमध्ये प्रत्येक विषयाला 2 दिवस देऊन तुम्ही 12 दिवसांमध्ये थर्ड रिव्हिजन कंप्लीट करून घेऊ शकता. आणि शेवटी तुमच्याकडे 8 दिवस शिल्लक राहतात, की जो की 1 आठवडा आपल्याकडे शिल्लक राहतोय. तर राहिलेला जो काही 1 आठवडा आहे, तर त्याच्यामध्ये एका विषयाला 1 दिवस अशा पद्धतीने तुम्ही जे काही आपले 7ही विषय आहेत, ते 7ही विषय 7 दिवसांमध्ये एकदा नजरेखालून घालू शकता. ओके. ही स्ट्रॅटेजी 90% लोकांना लागू होईल. कारण की 90% लोकांनी ऑलरेडी स्टडी सुरू केलेला आहे आणि आता ते रिव्हिजन मोडमध्ये आहेत. आणि आत्ता साधारणतः राहिलेले शेवटचे जे काही 45-50 दिवस असतात त्याच्यामुळे त्यामध्ये आपण रिव्हिजन मोडमध्येच असायला हवं, की जेणेकरून आपलं जास्तीत जास्त काय होतील, रिव्हिजन होतील. त्यामुळे मी या सर्व गोष्टी इथं सांगण्याचा तुम्हाला 2 अँगलने रिव्हिजन हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की नक्की आपलं रिव्हिजन कशा पद्धतीने आपण करायला पाहिजे. ओके. तर आता आपण थोडंसं सब्जेक्ट वाईज बघूयात, की आपले जे काही 7ही सब्जेक्ट आहेत, त्या 7ही सब्जेक्टला नक्की कशा पद्धतीने आपण न्याय देऊ शकतो किंवा नक्की 7ही सब्जेक्टची तयारी करताना आपण कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत, याविषयी आता आपण थोडक्यात बघूयात. सब्जेक्ट वाईज जाऊयात. ओके. तर सगळ्यात सुरुवातीला आपण इकॉनॉमिक्स पासून सुरुवात करू. इकॉनॉमिक्स मध्ये साधारणतः 15 प्रश्न येतात बघा. सर्वच याच्यामध्ये 15 प्रश्न राहतात. फक्त पॉलिटीचे 10 प्रश्न राहतात. तर या 15 प्रश्नांपैकी 10 ते 12 जे प्रश्न आहेत ना, ते आपल्या हातातले असतात बघा, इकॉनॉमिक्स मधले. 10-12 प्रश्न हातातले असतात. एक 12 पर्यंत. एक 2-3 प्रश्न जे आहेत ना, ते थोडेसे आउट ऑफ बॉक्स जातात. तर मला असं वाटतं,
की आउट ऑफ बॉक्स जाणारे जे प्रश्न आहेत, याचा जास्त विचार न करता जे प्रश्न आपल्या हातामध्ये आहेत, जे प्रश्न आपल्याला वाचल्यानंतर लक्षात येतं, की हा पुस्तकातला आलेला आहे आणि हा आपला कव्हर होऊ शकतो. तर त्या प्रश्नांवरती जास्तीत जास्त आपल्याला बरोबर कसे आणता येतील यासाठी आपण इकॉनॉमिक्सला प्रयत्न करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये पण जर बघितलं तर एक 2-4 टॉपिक थोडेसे जास्त महत्त्वाचे आहेत बघा, की ज्याच्यावरती कन्सिस्टंटली प्रश्न येतात. सार्वजनिक वित्त आहे, कररचना आहे. या गोष्टी तुम्ही नोट करून घेतल्या तर फायदा होईल बरं, की बाबा मी जे काही सांगते, की कुठले-कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत, कुठल्या-कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर ते तर तुम्ही नोट करून घेतलं तर कदाचित तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. कारण की इथं मी स्पेसिफिकली काही गोष्टी बोलणार आहे, की ज्या तुम्हाला फायद्याच्या ठरू शकतात. समजा सार्वजनिक वित्त आहे, कर रचना आहे. त्याच्यानंतर गरिबी आणि बेरोजगारी हा टॉपिक आहे बघा. गरिबी आणि बेरोजगारी. तर याच्यावरती सुद्धा हमखास प्रश्न विचारले जातात. तुम्हाला ते लक्षात आलंच असेल. गरिबी आणि बेरोजगारीवरती योजनांच्या अनुषंगाने देखील प्रश्न विचारले जातात. म्हणजे आयोग वेगवेगळ्या योजनांवरती जे प्रश्न विचारतो ना, तर ते प्रश्न गरिबी आणि बेरोजगारी या टॉपिकच्या अनुषंगाने आयोगाने आपल्याला काय केलेले असतात, विचारलेले असतात. या 2-4 टॉपिक जे आहेत ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आता लोकसंख्या हा टॉपिक वरती आयोग साधारणतः 2 प्रश्न दरवर्षी विचारत आहे. त्यामुळे तो टॉपिक एक देखील खूप चांगला करा. सार्वजनिक वित्त, कर रचना, लोकसंख्या, गरिबी, बेरोजगारी आणि त्या अनुषंगाने विचारण्यात आलेल्या आपल्याला शासकीय योजना. ओके. आणखी एक गोष्ट जी इकॉनॉमिक्समध्ये मी मागच्या 21 आणि 22च्या पेपरमध्ये ऑब्झर्व्ह केली, ती अशी की प्रश्न आउट ऑफ बॉक्स गेलेले आहेत. पण जर आपली सदविवेक बुद्धी एक्झाम हॉलमध्ये जागृत असेल, तर ते प्रश्न पण आपल्याला चांगल्या पद्धतीने कव्हर होतात. फॉर एक्झाम्पल हरित क्रांतीवरचा प्रश्न आला होता बघा, की हरित क्रांतीच्या कालावधीत खालीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनात सर्वात जास्त वाढ झाली? आता हरित क्रांतीवरती प्रश्न आला हेच पहिल्यांदा अपील झालं नाही काही लोकांना. पण सिलेबसमध्ये थेटपणे कृषी हा टॉपिक मेन्शन आहे. ओके. कृषी हा टॉपिक जर सिलेबसमध्ये मेन्शन असेल, तर त्याच्यावरती कोणत्याही लेव्हलला प्रश्न ते विचारू शकतात. त्यांना काही बंधन नाही. त्यांनी नेमका हरित क्रांतीवरती काय विचारला? प्रश्न विचारलेला होता. तर ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे, की गव्हाचं जे उत्पादन होतं, ते खूप जास्त प्रमाणामध्ये ते तेवढ्या 1-1.5 वर्षामध्ये काय झालेलं होतं रे, वाढलेलं होतं. तर मग मला असं वाटतं, की तिथं आपला हा विचार व्हायला पाहिजे, की बेसिकली आपण जी काही हरित क्रांती केली होती, त्याचा फायदा सगळ्यात जास्त गहू या पिकाला झाला होता. मग सगळ्यात जास्त उत्पादन गव्हाचं वाढलेलं असू शकतं. कदाचित आपल्या थेटपणे जरी वाचण्यात नसलं, तरी पण आपल्याला लॉजिकवरती हा प्रश्न सुटू शकला असता. किंवा दुसरी महत्त्वाची तसाच पद्धतीचा प्रश्न एक विचारला होता, की बाबा कृषी उत्पादकतेसाठी खालीलपैकी कोणते घटक महत्त्वाचे असतात? असा पण एकदा प्रश्न विचारलेला होता. हा प्रश्न थेट पुस्तकातनं कव्हर होणार नाही. पण लॉजिकवरती तुम्ही हा प्रश्न काय करू शकता? बरोबर आणू शकता. मी जे तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, तेच लॉजिक तुम्ही इथं पण वापरू शकता. मला सांगायचं काय आहे, प्रश्न आउट ऑफ बॉक्स चाललेले आहेत, पण ते इलॉजिकल नाहीत. ते लॉजिकल आहेत. अगदी रिसेंट झालेली राज्यसेवा मेन्स जी होती ना, त्याच्यामध्ये आयोगाने पूर्णपणे ट्रेंड बदलला मित्रांनो. आयोगाने जे काही फॅक्च्युअल पद्धतीचे विचारले जाणारे प्रश्न आहेत, तर त्या फॅक्च्युअल कडून आयोगाने काय केलेलं आहे, थोडंसं कन्सेप्च्युअल आणि लॉजिकल अशा सेन्समध्ये ते प्रश्न डिझाइन करण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणजे अगदी पॉलिटी पेपर 2 जो असतो ना, त्याच्यामध्ये पण आयोगाने काय केलं, फॅक्ट नाही विचारायचे. तर कुठेतरी तिथं आपल्याला लॉजिक लावता येईल, काहीतरी सेन्स लावता येईल, अशा पद्धतीचे प्रश्न आयोगाने विचारलेले होते. म्हणजे मला सांगायचा उद्देश हा आहे, की आयोग आउट ऑफ बॉक्स चाललेला आहे. आपलं लॉजिकल थिंक असायला हवी. तर बघा, इकॉनॉमिक्स बद्दल या बेसिक गोष्टी झाल्या. आता इकॉनॉमिक्स मध्ये नक्की तयारी कशी करायला पाहिजे आणि कुठले-कुठले टॉपिक्स कुठून कव्हर करायला पाहिजे. तर मी ते तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं बघा. आपला जो द अचिव्हर्स मेंटरशिप चॅनल आहे ना, तर त्याच्यावरती आम्ही प्रत्येक विषयाचं असं डिकोडिंग केलेलं आहे बघा. इकॉनॉमिक्सला कुठल्या पुस्तकातून कुठल्या गोष्टी करायच्या, कुठले टॉपिक चांगल्या पद्धतीने करायचे. हे सगळं डिटेलमध्ये आपण तिथं काय केलंय, डिकोडिंग केलं आहे. त्या आपल्या चॅनलला जॉइन करून तुम्ही त्या गोष्टी बघू शकता. आता सगळं डिटेलमध्ये सांगणं इथं मला शक्य होत नाहीये. त्यानंतर बघा, इकॉनॉमी झाल्यानंतर आपण पॉलिटी बद्दल बघूयात. पॉलिटीमध्ये सध्या एक प्लेन अप्रोच आयोगाचा जाणवत आहे, की आयोग 10 पैकी एक 2 प्रश्न याच्यावरती पंचायत राजवरती विचारतोय. राहिलेले 8 प्रश्न कोर पॉलिटीवरती विचारत आहे. पण
त्याच्यामध्ये एक गोष्ट मला स्पेसिफिकली जाणवली, की पॉलिटीचे प्रश्न आता वन लाईनर राहिलेले नाहीत बघा. पॉलिटीचे प्रश्न जे आहेत ना, ते मल्टी स्टेटमेंट झालेले आहेत. तर मल्टी स्टेटमेंट प्रश्नांचे फायदे आणि तोटे मी तुम्हाला सांगतो. मल्टी स्टेटमेंट तोटांचा पहिला सगळ्यात अगोदर फायदा असा आहे, की तुम्हाला एक जरी स्टेटमेंट बरोबर किंवा चूक जर हायलाइट झालं, की हे स्टेटमेंट चुकीचंच आहे, तर त्याच्या ऑप्शन पर्यंत पोहोचायला खूप सोपं जातं. आणि त्याचा तोटा असा आहे, की तुम्हाला चारही वाक्यांमध्ये कुठलीच गोष्ट बरोबर आणि चूक ही हायलाइट झाली नाही, तर तुम्हाला सगळेच प्रश्न, सगळेच वाक्य बरोबर वाटायला लागतात. मग त्याचा तोटा असा होऊ शकतो, की तुमचा जो प्रश्न आहे, की जिथं तुम्हाला जर पिन पॉइंट सापडला नाही, तुम्हाला जर पिन पॉइंट सापडला नाही, तर तुमचा प्रश्न तो चुकू शकतो. पण त्याच्या दृष्टीने फायदा असा आहे, की तुम्हाला एक सिंपल लॉजिक जर सापडलं त्याच्यामध्ये, तर तो ऑप्शन एलिमिनेट करून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. आणखी एक गोष्ट, पॉलिटीमध्ये जरी मल्टी स्टेटमेंट विचारत असले, तरी ते मल्टी स्टेटमेंट असं कुठूनही म्हणजे थेटपणे असं आउट ऑफ बॉक्स विचारतायत असं नाही. पण अगोदर जे 17-18ला ते जेवढ्या सरळ आणि स्ट्रेट फॉरवर्ड पद्धतीने प्रश्न विचारायचे, तसे प्रश्न आता विचारत नाहीत बघा. अगदी त्यांनी सरकारी या कमिशनच्या रिकमेंडेशन विचारल्या होत्या. ओके. किंवा ते उद्या पंच कमिशनच्या रिकमेंडेशन विचारू शकतात. केंद्र राज्य संबंधांमधले आर्टिकल्स ते विचारू शकतात. मला सांगायचं बेसिकली हे आहे, की पॉलिटीमध्ये आपण जेवढं इझिली त्याला घेतो, की नाही बुवा मला पॉलिटीमध्ये एवढे मार्क्स मिळून जातील. मला 10 पैकी 8-9 तर काही असे बरोबर येऊन जातील. तर ते तसं नाहीये. थोडंसं त्याला स्पेसिफिक एफर्ट देण्याची आवश्यकता आहे, की जेणेकरून तुम्हाला तिथं पिन पॉइंट तुमचा स्टडी होईल आणि तिथून जास्तीत जास्त तुमचं आउटपुट येईल. क्वालिटीला लाईटली घेऊ नका. क्वालिटीच्या बाबतीत एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की बाकीच्या कुठल्याही विषयांचं समजा चुकून तुमचे पी-वाय-क्यू रीड करणं शक्य झालंच नाही, तरी इट्स ओके. पण पॉलिटी हा एकमेव असा विषय आहे, की ज्याचे पी-वाय-क्यू जर तुमचे मिस झाले, तर कमीत कमी 2 ते 3 मार्कांचा फटका तुम्हाला बसू शकतो. मी तर असं सांगेल, की पॉलिटीचा टॉपिक घ्यायचा. फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रेसिडेंट टॉपिक रीड करत आहात, तर तो टॉपिक घेतल्या घेतल्या पहिल्यांदा पी-वाय-क्यू बघायचे. टॉपिक सुरू केल्याच्या अगोदर पी-वाय-क्यू बघा आणि त्यानंतरच त्या टॉपिककडे जा. म्हणजे पी-वाय-क्यू आणि रीडिंग नंतर पी-वाय-क्यू रीडिंग असं पॉलिटीच्या बाबतीत तुम्ही करायला पाहिजे. पॉलिटीला थेटपणे रीडिंग करत बसण्यात काही अर्थ नाही. हां, आता पंचायत राजच्या बाबतीत एक थोडासा मुद्दा येतो, की त्याला कशा पद्धतीने करायला पाहिजे. मला वाटतं 2-3 प्रश्न त्याच्यावरती येतात. त्याच्यातला एखादा प्रश्न हा बेसिक गोष्टींवरती असतो. म्हणजे 73वी 74वी घटना दुरुस्ती काय आहे? तर त्याचे बेसिक वैशिष्ट्य काय? तर ते तुम्ही बेसिक कुठल्याही पुस्तकातून जरी कव्हर केलं म्हणजे कोळंबे सरांचं पुस्तक असेल किंवा जे लक्ष्मीकांत वाचत असतील, त्या लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून तिथून जरी तेवढं कव्हर केलं तरी इट्स ओके. आता त्याच्याही पुढे जर तुम्हाला जावंसं वाटत असेल, तर त्यासाठी तुम्हाला एक पर्याय आहे. तर तो पर्याय असा, की फॉर एक्झाम्पल तुम्ही पंचायत राजसाठी किशोर लवटे सरांचं पुस्तक वाचणार आहात. तर त्यामध्ये काय करा, फक्त पंचायत राजचे म्हणजे ग्रामीण जे काही आपलं स्ट्रक्चर आहे म्हणजे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. तर याच स्ट्रक्चरवरचे म्हणजे याच 3 घटकांवरचे प्रश्न जर तुम्ही केले, तर तुम्हाला तिथूनच प्रश्न आलेले जाणवतील बघा. सिलेबसमध्ये आयोगाने पंचायत राज असं स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे. पंचायत राज याचा अर्थ असा होतो, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. जर त्यांनी सिलेबसमध्ये नगरपालिका असं मेन्शन केलेलं असतं, तर कदाचित तुम्हाला शहरी प्रशासनाचा पण अभ्यास करावा लागलेला असता. पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे पंचायत राज. त्यामुळं स्पेसिफिकली पंचायत राजवरती या 3 जे काही टॉपिक आहेत त्याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त राहते. म्हणून मला असं वाटतं, की इकडं तुम्ही फोकस करायला पाहिजे. ओके. क्वालिटीमध्ये आणखी वेगळं काही सांगण्यासारखं नाहीये. एवढे 2-4 गोष्टी होत्या, की ज्या मला थोड्याशा जाणवल्या आणि त्या तुम्ही स्पेसिफिकली हायलाइट करा. क्वालिटी आणि त्यानंतर आता आपण पुढचं डिस्कस करणार आहे सॉरी जिओग्राफी. हे 2 एकमेव असे विषय आहेत, की जिथं तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता. कुठं? पॉलिटी आणि जिओग्राफी म्हणजे 25 प्रश्न असतात या 2 विषयांचे. तर 25 पैकी 25 प्रश्न बरोबर येऊ शकतात. माझं जेवढ्यात एक 2 एक्झाम दिल्या होत्या, तर त्या 2 एक्झामला बऱ्यापैकी हे अचीव्ह झालं होतं बघा, की पॉलिटी आणि जिओग्राफीला 25 पैकी जवळ-जवळ 25 प्रश्न बरोबर आलेले होते. तर मला सांगायचं हे आहे, की जिथं आवश्यक आहे तिथं आपण फोकस जर केला, तर आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यानंतर आता जिओग्राफी बद्दल आपण बोलूयात. जिओग्राफीचे जवळपास 15 प्रश्न येतात. त्याचं डिस्ट्रिब्युशन साधारणतः 10-5 असं आहे. 10 प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावरती
5 प्रश्न भारताच्या भूगोलावरती. आता 10 प्रश्न जे महाराष्ट्राच्या भूगोलावरती येतात ना, तर ते खूप त्याला स्ट्रेट फॉरवर्ड अप्रोच आहे किंवा त्याला आपण म्हणतो की एक सिंपल त्याला स्ट्रॅटेजी आहे. बघा 10 पैकी 10ही प्रश्न हे आपण महाराष्ट्राच्या जिओग्राफीसाठी जे पुस्तक वाचतो ना, त्याच्यातून कव्हर होतात. 10चे 10ही प्रश्न. फॉर एक्झाम्पल आपण महाराष्ट्राच्या जिओग्राफीसाठी सौदी सरांचं पुस्तक वाचत असू किंवा दीपस्तंभचं पुस्तक वाचत असू, तर तिथून सर्व प्रश्न आपले कव्हर होऊन जातात. जिओग्राफीच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदम हाय लेव्हलचं पाठांतर आपलं असायला पाहिजे. म्हणजे एकदम रट्टा आपण ज्याला म्हणतो, तो रट्टा आपल्याला जिओग्राफीमध्ये मारायचा आहे. त्यातल्या त्यात समजा प्राकृतिक भूगोल आहे. त्याच्यानंतर आर्थिक भूगोल आहे. प्राकृतिक भूगोलामध्ये मग सगळ्याच गोष्टी आल्या नाही का? तुमची घाटांवरती प्रश्न येऊ शकतो, तुमच्या डोंगर रांगांवरती प्रश्न येऊ शकतो, तुमच्या दऱ्या-खोऱ्यांवरती प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर मग महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभागावरती प्रश्न येऊ शकतात. मग त्याच्यामध्ये कोकण असेल समजा, त्यानंतर पठारी प्रदेश असेल, समजा त्याच्यानंतर विदर्भाचा भाग आहे किंवा महाराष्ट्राचं फिजिकली डिस्ट्रिब्युशन कशा पद्धतीने झालेलं आहे. तर याच्यावरती पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर ते प्राकृतिकच्या अनुषंगाने 1, 2, 3 प्रश्न आपल्याला हमखास विचारलेले आढळतात. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा त्यातला घटक आहे तो म्हणजे आर्थिक भूगोल. मग मी असं अपेक्षित म्हणजे मला असं एक्स्पेक्टेड आहे, की तुम्ही ह्या गोष्टी नोट करत आहात, की प्राकृतिक भूगोल महत्त्वाचा आहे. त्याच्यावरती प्रश्न येतो, 2-3 प्रश्न येतात. तर तिथं नोट करून ठेवा, की प्राकृतिक भूगोल इज म्हणजे इम्पोर्टंट आहे बाबा. ज्यांनी थोडंसं एनालिसिस केलेलं त्यांना हे कदाचित लक्षातही आले असेल, पण ज्यांना थोडंसं नवीन आहेत, की ज्या लोकांना थोड्याशा गोष्टींची लक्षात येत नाही, तर त्यांनी या गोष्टी थोड्याशा जाणीवपूर्वक लक्षात ठेवा. हे दिसतंय तेवढं सरळ-सरळ नाहीये बरं. त्यानंतर आर्थिक भूगोल. आर्थिक भूगोलामध्ये म्हणजे खनिज साधने आणि ऊर्जा संपत्ती हे थोडेसे 2 टॉपिक जास्त महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचं जर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये आणखी पर्यटन हा टॉपिक येतो. त्यानंतर त्याच्यामध्ये वाहतूक हा टॉपिक येतो. त्यानंतर उद्योगाच्या अनुषंगाने एखादा दुसरा प्रश्न येत असतो. म्हणजे प्राकृतिक आणि आर्थिक भूगोल हे जे आहेत, तर हे 2 टॉपिक खूप जास्त महत्त्वाचे आहेत आणि त्यासोबतच हवामान आणि नदी प्रणाली एवढे 4 टॉपिक जरी तुम्ही व्यवस्थित केले, तर एक 6-7 प्रश्न तुम्हाला या 4 टॉपिक वरतीच कव्हर झालेले आढळतील. मी जिओग्राफीच्या महाराष्ट्राच्या जिओग्राफीच्या अनुषंगाने हे स्टेटमेंट करत आहे. त्यानंतर भारताचं म्हणजे किंवा जिओग्राफी ऑफ इंडिया, तर इंडियाच्या जिओग्राफीवरती एक 4-5 प्रश्न येतात आणि ते 4-5 प्रश्न जे आहेत, तर ते साधारणतः प्राकृतिक भूगोलाच्या अनुषंगाने विचारले जातात. तर त्यासाठी तुम्ही कोणतेही एक पुस्तक सौदी सरांच्या भूगोल आणि कृषी असेल किंवा भूगोल आणि पर्यावरण असेल, त्याच्यातून जरी ते कव्हर केला भारताचा भूगोल, तरी बऱ्यापैकी गोष्टी याच्यामध्ये कव्हर होऊन जातात. त्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळं आणखी करण्याची आवश्यकता नाही. पण हां, आणखी एक आहे, की पी-वाय-क्यू हे सगळ्याच विषयांसाठी महत्त्वाचे आहेत. पी-वाय-क्यू तुम्ही कुठेही स्किप करू शकत नाही. पण त्याच्यामध्येही मी तुम्हाला पॉलिटी बद्दल एक बोललो होतो आणि जिओग्राफी आणि हिस्ट्री या 3 विषयांचे पी-वाय-क्यू केले म्हणजे ॲट कराच. तर त्याच्यामध्ये त्याला आपल्याला एक्सक्यूज देता येणार नाही. पॉलिटीमध्ये तर पी-वाय-क्यूचं खूप जास्त महत्त्व आहे. त्यानंतर आता आपण पुढचा विषय हिस्ट्री बद्दल थोडंसं बोलूयात. हिस्ट्रीमध्ये बघा कसं आहे जिओग्राफी सारखंच 10-11 प्रश्न महाराष्ट्राचे आणि 4-5 प्रश्न आपल्याला इंडियावरती विचारले जातात. तर त्याच्यामध्ये पण समजा समाज सुधारकांवरती खूप जास्त प्रमाणामध्ये प्रश्न विचारले जातात. एक 4-5 प्रश्न समाज सुधारकांवरती विचारले जातात. हिस्ट्री हा जो विषय आहे ना, हिस्ट्री हा विषय तुमच्या पर्सनॅलिटीचा आहे. म्हणजे व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास आपल्याला हिस्ट्रीमध्ये करायचा असतो. समजा दादाभाई नौरोजींनी काय केलं? नाना शंकर यांनी काय केलं? त्याच्यानंतर बाळशास्त्री जांभेकर नक्की व्यक्ती म्हणून कसे होते? तर त्यांच्यावरती थेट प्रश्न विचारला जाणार. म्हणजे इतिहासाचा अभ्यास हा दुसरं-तिसरं काही नसून हा व्यक्तींचा अभ्यास आहे. त्याच्यामुळं इतिहासाचा अभ्यास करताना पर्सनॅलिटीच्या अनुषंगाने आपल्याला काय करायचंय? अभ्यास करायचा आहे. ती एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात असू द्या. त्यानंतर इतिहासामध्ये साधारणतः समाज सुधारकांवरती 4-5 प्रश्न येतात. कोणत्याही एका पुस्तकातून जरी एक बेसिक तुम्ही चांगले समाजसुधारक वगैरे करून ठेवले, तरी तुमचे बऱ्यापैकी मार्क्स तिथं काय होतील, कव्हर होऊन जातील. तर इतिहासाला तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक रेफर करू शकता, जे एक थोडंसं हॉलिस्टिक सरांनी पुस्तक बनवलेलं आहे. त्यात महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताचा इतिहास हे दोन्ही गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. किंवा मग महाराष्ट्राच्या इतिहासासाठी तुम्ही गाठाळ सरांचं किंवा कठारे सरांचं पुस्तक रेफर करू शकता. फक्त ते पुस्तक थोडेसे बल्की आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं तिथं काय करावं लागेल, वेळ द्यावा लागेल. त्यानंतर इतिहासाच्या म्हणजे इंडियाच्या, भारताच्या इतिहासाच्या बाबतीत वेगळं काही करण्याची गरज नाहीये.
कुठल्याही एका पुस्तकातून भारताचा इतिहास तुम्ही जरी कव्हर केला, तरी तुमच्या बऱ्यापैकी गोष्टी कव्हर होऊन जातील. मी तर सांगेल की समाधान महाजन सरांचं पुस्तक त्यासाठी बेस्ट आहे. तेच पुस्तक तुम्ही बऱ्यापैकी रेफर करण्याचा प्रयत्न करा. हां, इतिहासामध्ये आणखी एक जाणवलेली गोष्ट अशी माहिती का, इतिहासाचे प्रश्न अलीकडच्या 2 वर्षांमध्ये हे पुस्तकातून कव्हर होत आहेत. म्हणजे अगोदर आपल्या जो डोक्यामध्ये असायचं, की इतिहास हा आउट ऑफ बॉक्स आलेला आहे. इतिहासाचे प्रश्न सापडत नाहीत. इतिहास म्हणजे विषय सोडून देणे, जेवढे प्रश्न येतील तेवढे येणे, असं काही प्रकार राहिलेला नाही. आता इतिहासाचे प्रश्न थेटपणे पुस्तकातून कव्हर होत आहेत. त्यामुळे इतिहास हा सध्याचा स्कोरिंग विषय झालेला आहे. कट ऑफ वाढण्याचं इतिहासाचे प्रश्न पुस्तकातून येणं हे सुद्धा एक मोठं कारण सध्या कट ऑफ वाढण्याचं आहे. त्यामुळे ती एक गोष्ट लक्षात ठेवा, की इतिहास स्किप करू नका. इतिहासाला चांगला वेळ द्या. 15 पैकी तुमचे 12-13 पर्यंत सुद्धा प्रश्न इतिहासामध्ये बरोबर येऊ शकतात. हे लक्षात घ्या. इतिहासामध्ये आता बाकी काही वेगळं सांगण्याचं हे नाही. हां, इतिहासामध्ये आणखी एक गोष्ट आहे, की तुम्ही एक टाईमलाईन लक्षात ठेवा, की बाबा समजा नाना शंकर शेठ यांच्यावरती प्रश्न विचारला होता, की बाबा अ, 1865 नाही दादाभाई नौरोजींवरती होता. 1865 ते 1910 वगैरे या काळामध्ये खालीलपैकी कोणाला मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असं समजलं जात होतं. तर मग मला असं वाटतं, की फिरोजशाह मेहता त्याचं उत्तर होतं. पण खाली पर्यायामध्ये 90% लोकांनी याचं उत्तर दादाभाई नौरोजी लिहिलं होतं. पण मला एक सांगा, दादाभाई नौरोजी यांचं निधनच 1865 ला झालेलं आहे. तर मग 1885 ते 1910 या काळात त्यांना अनभिषिक्त सम्राट कसं काय म्हणतील? ओके. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, की कुठल्या समाजसुधारकाचा टाईम स्पॅन कुठं आहे किंवा त्याचा कालखंड कुठल्या काळातील आहे. हे जरी तुम्ही एक अंदाज व्यवस्थित घेतला ना, तरी तुमचे असे 2-3 प्रश्न इझिली कव्हर होऊन जातील. समजा बाळशास्त्री जांभेकर आहेत. बाळशास्त्री जांभेकरांचा 1850 नंतर काही संबंधच येणार नाही. कारण की तो व्यक्तीचा ऍक्टिव्ह कालखंड जो आहे तो 1832 पासून 1845 च्या आसपास तिथं कुठेतरी त्यांचं निधन झालेलं आहे. तिथपर्यंतच त्यांचा कालावधी आहे. मग उद्या जर एखादा प्रश्न आला की बाबा 1850 समजा 1860 साली बाळशास्त्री जांभेकर यांनी ही गोष्ट केलेली होती. तर ते उत्तर चुकीचं असेल पूर्णपणे. कारण की त्यांचा ऍक्टिव्ह कालखंड जो आहे तो कमी होता. त्यानंतर बघा आता हिस्ट्रीबद्दल जेवढ्या होत्या तेवढ्या गोष्टी मला वाटतं सफिशियंट सांगितलेल्या आहेत. सायन्स सगळ्यात किचकट आणि मुलांना अवघड जाणारा विषय सायन्स. सायन्समध्ये मी तुम्हाला सांगतो, एक प्लेन अप्रोच वापरा. अगदी काही लोकांचं समजा आता स्टेट बोर्ड वगैरे वाचून झालं असेल, तर त्यांचं वेल एंड गुड. जर काही लोकांचं स्टेट बोर्ड वगैरे वाचून झालेलं नसेल आणि तुम्हाला असं वाटतंय, की बाबा आता काय करावं? तर कुठलेही मार्केटमधलं कुठलंही एक पुस्तक घ्या आणि ते पुस्तक 2-3 वेळा चांगलं रीड आणि रिवाईज करा. म्हणजे कुठलंही एक पुस्तक समजा ते भस्के सरांचं असेल, कोलते सरांचं असेल किंवा आणखीनही मार्केटमध्ये जे काही पुस्तक आहे त्यातलंही कुठलंही एक पुस्तक. मला बेसिकली सांगायचं असं आहे, की स्टेट बोर्ड समजा जर तुमचे रीड झालेले नसतील, तर पुस्तकांमधून जरी तुम्ही कव्हर केलं, तरी पण तुमचं बऱ्यापैकी कव्हरेज हे येऊ शकतं. म्हणजे नंतर समजा मी पण असंच केलं होतं, की स्टेट बोर्ड स्किप केले आणि पुस्तकच वरती चांगला कंट्रोल घेतला होता. तर मला त्याचा चांगला आउटपुट मिळायचा. दो थोडक्यात काय स्टेट बोर्डमधल्या 90% गोष्टी ह्या जे काय आपण रेफरन्स बुक वापरतो, याच्यामध्ये कव्हर झालेल्या असतात. ओके. त्यामुळं त्याला तुम्ही एक जे काही रेफरन्स बुक आहे, ते जरी चांगल्या पद्धतीने केलं, तरी तुम्हाला त्याचा काय होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. ओके. सायन्सच्या बाबतीत आणखी एक गोष्ट जे मुलांना बऱ्यापैकी अ, लक्षात येत नाही बघा, ती अशी की सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे 3 घटक आहेत. त्यातले 50% प्रश्न म्हणजे 7 ते 8 प्रश्न हे बायोलॉजीवरती येतात आणि राहिलेले 7 ते 8 प्रश्न हे फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरती येतात. पण फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरती जे काही प्रश्न विचारले जातात ना, हे खूप साचेबद्ध असतात. म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीला एका लिमिट नंतर आयोगाला त्यांचा बॉक्स क्रॉस करता येत नाहीत. बॉक्स क्रॉस करता येत नाही इन द सेन्स कसं, की फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये समजा त्यांना ग्रॅव्हिटेशनवरती प्रश्न विचारायचा आहे. तर ग्रॅव्हिटेशनवरती जर प्रश्न विचारायचा असेल, तर त्याला एक चौकट आहे, की त्याच्या बाहेर त्यांना प्रश्न विचारता येणार नाही. म्हणजे मला काय सांगायचंय, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा जर तुम्ही असा कोर स्टडी केला, की किंवा साचेबद्ध स्टडी केला, तर त्याचं जास्तीत जास्त तुम्हाला काय होऊ शकतं, आउटपुट मिळू शकतं. मुलांचं थोडंसं म्हणजे बरेच लोकही तसं सांगतात किंवा मुलंही तसंच करतात. मुलं बायोलॉजीला खूप जास्त वेटेज देतात. ओके, इट्स फाईन, की बायोलॉजीला तुम्ही वेटेज
दिलं काही चुकीचं नाही. कारण की 50% प्रश्न तिथे येतात. पण बायोलॉजीचे दिलेला वेळ आणि आलेला आउटपुट या याच्यामध्ये जे काही तफावत आहे ना, ती खूप जास्त आहे. बायोलॉजीच्या तुलनेमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये स्टॅटिकनेस खूप आहे. त्याच्यामुळे तिथं आउटपुट येण्याची शक्यता पण काय आहे? खूप जास्त आहे. सायन्सला मिनिमम 10 प्रश्न कसे बरोबर येतील याचं आपल्याला टार्गेट एक करावं लागेल. आणखी एक लक्षात ठेवा, कट ऑफ हा खूप हाय चाललेले आहेत बघा दिवसेंदिवस. म्हणजे आता अगोदर आपण म्हणायचो की 50 प्लस हा सेफ स्कोर आहे. आता 60 प्लस हा सेफ स्कोर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. अजूनही सांगता येत नाही की बाबा 60 प्लस मिळूनही तुम्ही कितपत कुठल्या पोस्टला क्वालिफाय होऊ शकाल. त्यामुळं मार्कांचं गणित आपल्याला कुठेतरी बसवावं लागणार आहे. दिसतंय तेवढं हे सगळं सोपं राहिलेलं नाही. मुलांचा अभ्यास पण खूप जास्त वाढत चाललेला आहे. त्यानंतर बघा मॅथ रिझनिंग. आता मॅथ रिझनिंगमध्ये एक 2-3 बेसिक गोष्टी आहेत. मॅथ रिझनिंग हा माझाही थोडासा वीक पॉइंट होता. मलाही त्याच्यामध्ये जास्त काही जमत नव्हतं. पण मी काय करायचो मग मॅथ रिझनिंगला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पी-वाय-क्यू जे आहेत ना, साधारणतः मागच्या 5-7 वर्षाचे मॅथ रिझनिंगवरती सगळे आलेले पी-वाय-क्यू सोडून बघायचो, की बाबा हे आपल्याला सुटतंय का? याच्यावरती कशा पद्धतीचा प्रश्न आलेला आहे. तर याच्यावरती समजा प्रश्न आपल्याला ईझी लेव्हलच्या एखाद्या टॉपिकवरती आलेला असेल, समजा सिलॉजिझम असेल किंवा ब्लड रिलेशन असेल किंवा सीरीज असेल टॉपिक किंवा काही-काही वेळेस सिटिंग अरेंजमेंट वरती पण प्रश्न येतो बघा किंवा पझल वरचा प्रश्नही कंबाईन कधी-कधी सोप्या स्वरूपामध्ये विचारला जातो. त्याच्यानंतर इनइक्वालिटी असमानता हा याच्यापेक्षा मोठा आहे, याच्यापेक्षा छोटी आहे. तर अशा पद्धतीचे जे प्रश्न येतात ना, एक 7-8 टॉपिक मी काढून ठेवले होते, की जे टॉपिक आपल्याला बऱ्यापैकी जमू शकतात बुवा. मग तेवढे 7-8 टॉपिक जे आहेत, त्या 7-8 टॉपिकचं काय करायचं, वारंवार त्या टॉपिक वरचेच प्रश्न जास्तीत जास्त काय करण्याचा, रिवाईज करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपल्याला काय होणार आहे, त्याचा त्या टॉपिक वरती प्रश्न आला, की आपला तो प्रश्न चुकणार नाही. ओके. तर मग अशा पद्धतीने तुम्ही एक सिंपल त्याच्यामध्ये काय लावू शकता, तुमचं नियोजन करू शकता. कारण की ते आपल्याला जमत नाहीये ना आणि मिनिमम त्याच्यामध्ये 7, 8, 9 काहीतरी एवढे प्रश्न 8-9 प्रश्न तरी आपल्याला काय करायचे बरोबर आणायचे आहेत. तर त्यामुळं मॅथ आणि रिझनिंगसाठी ज्यांना हे अवघड जाते, ते अशा पद्धतीचा एक सिंपल फंडा त्याच्यामध्ये काय करू शकतात, यूज करू शकतात. जो मी केला होता आणि मला त्याचा फायदा झाला. मॅथ रिझनिंगला एक 8-9 प्रश्नच बरोबर यायचे, पण तेवढे शुअर शॉट असायचे, की बाबा एवढे येतायत त्याच्यापुढं मला आणायचे पण नाहीत आणि नकोच त्याला वेळ पण द्यायचा नाही. त्यामुळे मग तेवढं जरी तुम्ही केलं आणि कुठलंही एक पुस्तक त्याला तुम्ही रीड करू शकता. समजा सचिन ढवळे सरांचं ते 2 वह्या आहेत त्या मी यूज केल्या होत्या. ते करू शकता किंवा मग आणखी मार्केटमध्ये ज्ञानदीप प्रकाशनाचं आहे किंवा अभिनववाल्यांचं आहे. तेही रीड करू शकता. त्याच्यामध्ये असं काही नाहीये, की कोण वेगळं देतं किंवा कोण चांगलं आणि हे कोण हे असं काहीच नाही. मॅथ रिझनिंगला कुठलंही पुस्तक तुम्ही हे केलं, तरी ते बेसिक कव्हर होऊन जाऊ शकतं. फक्त सगळ्यात अगोदर त्याचे पी-वाय-क्यू आहेत. कारण की पी-वाय-क्यू वरून तुम्हाला लक्षात येतं, की आयोग कुठं-कुठं प्रश्न तिथं विचारत आहे. त्यानंतर बघा शेवटचा आपला टॉपिक करंट अफेअर. करंट अफेअरमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की आयोग गेल्या 1 वर्षाच्या पाठीमागे देखील म्हणजे साधारणतः दीड-दीड, 2-2 वर्ष पाठीमागचे पण करंट अफेअर आयोगाने विचारलेले आहेत. तर करंट अफेअरमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, पाठीमागचं दीड वर्षाचं करंट अफेअर कव्हर करण्याचा प्रयत्न करा. 1 वर्षावरती थांबू नका. दीड वर्ष कव्हर करण्याचा प्रयत्न करा. त्याचा फायदा असा होईल, की तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल, की बाबा हा प्रश्न ही न्यूज मी कुठेतरी मागच्या दीड वर्षापूर्वी वाचलेली होती. म्हणजे आपला आवाका वाढतो ना. एकच वर्षाचं केलं, की मग आपल्याला काय होतं रिस्ट्रिक्शन येऊन जातं, की आयला एकच वर्षाचं आपण केलेलं आहे आणि प्रश्न जर समजा थोडासा पाठीमागचा आला, तर ते आपलं काय होऊ शकतं, आपलं तिथं काहीतरी कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे मग ती एक गोष्ट थोडीशी प्रकर्षाने लक्षात ठेवा, की ते दीड वर्षाचं कव्हरेज कसं होईल याचा थोडासा प्रयत्न करा करंट अफेअरच्या बाबतीत. त्याच्यामध्ये पण समजा व्यक्तिविशेष आहे, पुरस्कार आहे किंवा जागतिक लेव्हलच्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत. त्याच्यानंतर एखाद्या भारतीय व्यक्तीची जागतिक लेव्हलला एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये निवड झाली. तर अशा टॉपिक वरती किंवा पुरस्कार आणि पुस्तके. तर अशा टॉपिक जे आहेत व्यक्तिविशेष, पुरस्कार व पुस्तके, जागतिक घडामोडी किंवा भारतातल्या व्यक्तींनी काहीतरी कौतुकास्पद कामगिरी केली. अशा ज्या गोष्टी आहेत ना, ह्याच्यावर आयोग हमखास प्रश्न विचारतोच. मग आता बाकीचं जे राहिलेलं आहे, आर्थिक, सामाजिक, राजकीय याच्यावरती पण आयोग प्रश्न विचारतो. पण हे वरचे जे आहेत म्हणजे 4-5 मेन्शन केले, तर त्याच्यावरती कंपल्सरी प्रश्न आहे. तुम्हाला याच्यातनं लक्षात असं घ्यायचंय, की हे जे मी वरती मेन्शन केले ते कंपल्सरी करायचेच आहेत. आणि राहिलेले जे आहेत तेही आपल्याला करायचे आहेत. पण वेटेज किंवा आपलं जे काही वेळ आहे
तो वेळ या वरच्या गोष्टींना आपल्याला काय करायचं आहे, जास्त द्यायचा आहे. ओके. त्यानंतर जे काय आहे ते आपले हे 7ही विषय कव्हर झालेले आहेत बघा. मला असं वाटतं, की आणखी एक थोडासा विषय मला तुमच्याशी बोलायचा होता, की आपलं 1 तासाचं नियोजन म्हणजे जे काही एक्झाम हॉलमध्ये 1 तास जो असतो ना, तर तो आपल्याला कसा मॅनेज करायचा आहे, याबद्दल मला एक थोडंसं तुमच्याशी बोलायचं होतं. आपण आता सगळ्यात अगोदर प्लॅनिंग बद्दल बोललो, की 55 दिवसाचं नक्की प्लॅनिंग कशा पद्धतीने करायला पाहिजे. मी नवीन सुरू केलेल्या आणि ऑलरेडी रिव्हिजन मोडमध्ये असलेल्या लोकांसाठी ह्या दोन्ही गोष्टी सांगितल्या. त्यानंतर आपण सब्जेक्ट वाईज डिस्कस केलं. जे 7ही विषय जे आपले कंबाईन प्रिलिम्ससाठी आहेत, तर त्याच्या सब्जेक्ट वाईज आपण नक्की कसं प्लॅन करायला पाहिजे त्याबद्दलही आपण डिस्कस केलं. त्यानंतर मी तुम्हाला आता, की बाबा 1 तासाचं नियोजन आपल्या एक्झाम हॉलमध्ये कसं असायला पाहिजे, याबद्दल थोडंसं बोलतो. बघा आपल्याकडे साधारणतः 60 मिनिटं आणि 100 प्रश्न आहेत. तर मी काय करायचो, की या 60 मिनिटांचं 40 आणि 20 अशा 2 भागामध्ये डिव्हायडेशन करायचो. पहिला स्लॉट जो आहे तो 40 मिनिटाचा आणि दुसरा स्लॉट आहे तो 20 मिनिटाचा. आणि या 40 मिनिटाच्या खाली 70 प्रश्न आणि 20 मिनिटाच्या खाली 20 प्रश्न, सॉरी 30 प्रश्न, अशा पद्धतीने मी तिथं काय करायचो, डिव्हायडेशन करायचो किंवा केलं होतं. तर आता हे 40 मिनिटाच्या खाली हे जे 70 प्रश्न आहेत ना, तर हे 70 प्रश्न नक्की कुठले? तर ते 70 प्रश्न मॅथ आणि सायन्स सोडूनचे राहिलेले 70 प्रश्न. आता मॅथ रिझनिंगचे 15 आणि सायन्सचे 15, हे जे काही 30 प्रश्न आहेत ना, हे 30 प्रश्न आपल्याला शेवटच्या राहिलेल्या 20 मिनिटामध्ये कव्हर करायचे आहेत. ओके. तर ते बाकीचे जे राहिलेले जे काही 70 प्रश्न आहेत, तर ते आपल्याला पहिल्या जे काही आपले 40 मिनिटं आहेत, तर या 40 मिनिटांमध्ये आपले राहिलेले 70 प्रश्न आपल्याला काय करायचे, कव्हर करायचे आहेत. ओके. लक्षात घ्या. मग राहिलेले कुठले? हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी आणि करंट अफेअर, ह्या 5 विषयांचे 70 प्रश्न आपल्याला पहिल्या 40 मिनिटांमध्ये कव्हर करून घ्यायचे आहेत. आणि राहिलेले नंतरचे जे काही 20 मिनिटं आहेत, त्याच्यामध्ये सायन्स आणि मॅथ रिझनिंग, त्यातही सायन्स अगोदर घ्या. त्याला एक 7-8 मिनिटं वेळ द्या आणि राहिलेले जे काही 12 मिनिटं आहेत, एक 12-13 मिनिटं, ते तुम्ही मॅथ रिझनिंगसाठी वापरू शकता. म्हणजे मी अशा पद्धतीने केलं होतं. त्याचं कारण असं होतं, की मॅथ रिझनिंग मला तेवढं व्यवस्थित येत नव्हतं. म्हणून मी त्याला काय केलं होतं, शेवटी ठेवलेलं होतं. तर अशा पद्धतीने तुम्ही त्या 1 तासाचं पण नियोजन करू शकता. ओके. तर मग या बेसिक ज्या गोष्टी होत्या त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि सुरुवातीला जी एक अनाउन्समेंट मी केलेली होती, ती परत एकदा सांगतो. काही लोक समजा आता नव्याने जॉइन झालेले असतील, की आपला जो काही प्लॅटफॉर्म आहे, द अचिव्हर्स मेंटरशिप. तर आपल्या द अचिव्हर्स मेंटरशिपच्या माध्यमातून आपण आपण एक बॅच ती सेपरेटसाठी घेऊन येत आहोत, की ज्याच्यामध्ये सगळे पोस्ट होल्डर लोक तुम्हाला कंबाईनचे जे काही आपली बॅच होणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे असतील, जे एक-एक विषय कव्हर करून घेणार आहेत. ओके. मी स्पेसिफिकली तिथे इकॉनॉमिक्स हा विषय शिकवतो आणि त्यामध्ये आपले सगळे जे काही फॅकल्टी आहेत ते तुम्हाला एक-एक विषय तिथं कव्हर करून घेतील. पूर्ण 45 दिवसाचा तो प्लॅन आहे आपला आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे कंबाईन प्रिलिम आपली कव्हर झालेली असेल. तर त्याचे जे काही समजा डिटेल्स बॅचच्या ज्या आहेत ते सर थोड्या वेळाने आपल्या इथं ऑफिसर कट्टा या आपल्या चॅनलवरती पण शेअर करतील. तर मला असं वाटतं, की माझ्या बाजूने जे काही होतं ते तेवढ्या गोष्टी मी आता इथं डिस्कस केल्या आहेत. तर तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर प्रश्न उत्तर घेऊयात का सुनील सर? चालेल, वेळ असेल तर घेऊया आपण. हो, चालेल. एक 15-20 मिनिटात आपण जर असतील मुलांचे काही तर तसं घेऊयात. हो, हो, हो. चालतंय. प्रश्न कोणाला काय असतील तर विचारा सरांना. डाउट्स वगैरे काय असतील तर. हॅलो. हॅलो. हां, बोला, बोला. हॅलो सर. सर एक्झाम हां. हॉलमधली क्वेश्चन होते ओव्हर थिंक, तर त्यावरती काय करता येईल? ओके. हां. एक्झाम हॉलमध्ये ओव्हर थिंकिंग होते. आता बघा ओव्हर थिंकिंग म्हणजे प्रश्न समोर आला ना, तर आपला सगळ्यात अगोदर एक आपला त्या उत्तराचा सेन्स येतो बघा किंवा आपला फर्स्ट थॉट आपण ज्याला म्हणू शकतो तो थॉट येतो, की नाही मला असं वाटतंय की हे उत्तर या प्रश्नाचं असू शकतं. फॉर एक्झाम्पल 4था प्रश्न आहे त्याचं उत्तर मला पर्याय क्रमांक 1 वाटतंय. आता थोडा वेळ थांबलं, एक 15-20 सेकंद विचार केला, की काय होते, अरे नाही मला 1 नाही मला 4 उत्तर याचं वाटायला लागले किंवा ह्याचं 4 उत्तर असू शकतं असं मला वाटतंय. ओके. तर एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या, की तुम्हाला
एखाद्या प्रश्नाला जे काही सुरुवातीला वाटलेलं उत्तर असतं ना, तर 90% किंवा 99% जरी म्हटलं, तरी ते उत्तर बरोबर असण्याची शक्यता खूप जास्त असते. त्याचं काय आहे माहिती का, ही एक सायकॉलॉजी आहे, की आपण एखादी गोष्ट वाचल्यानंतर सुरुवातीला आपल्याला त्याच्याबद्दल जे आठवतं ना, तेच खरं असतं. नंतर काय होतं माहिती का, नंतर आपण काय करतो, खूप जास्त प्रमाणात विचार करतो, की नाही अरे हे असं नाही, असं असू शकतं, असं नाही, ह्याचं हे लॉजिक असू शकतं. तर असा विचार करून काय होतं मग शेवटी, आपल्याला असं लक्षात येत नाही, की अरे यार आपण जो काही सुरुवातीला विचार केला होता तोच बरोबर होता आणि आता आपण काय करतोय, चुकीचं उत्तर किंवा नको तितका विचार करून नको ते उत्तर आपण इथं काय करून करत असतो, काय करतो, टिक करून बसतो. मला एक गोष्ट तुम्हाला याच्यातून सांगायची एवढीच आहे, की एक गोष्ट लक्षात ठेवा, की पहिला प्रश्न समोर आल्यानंतर जे पहिल्यांदा तुम्हाला आठवलेलं उत्तर आहे ना, तर त्यालाच तुम्ही टिक करायला प्राधान्य द्या किंवा तेच उत्तर तुम्ही टिक करा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणखी एक गोष्ट काय होते, की ओव्हर थिंकिंग कशामुळे होतं माहिती का? अभ्यास कमी असला तरी पण ओव्हर थिंकिंग होतं. म्हणजे जर तुम्हाला हे माहिती आहे, की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? समजा कळसुबाई आहे आणि ते कुठल्या जिल्ह्यात आहे? हे जर तुम्हाला माहिती आहे, समजा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे, तर इथं ओव्हर थिंकिंगचा वगैरे काही प्रश्नच येत नाही ना. तर मग आणखी एक गोष्ट त्याच्यासाठी तुम्ही करू शकता, की ऑलरेडी पाठांतर जे आहे ना, तर ते पाठांतर स्ट्रॉंग ठेवा. म्हणजे ओव्हर थिंकिंगची पण तिथं वेळ येणार नाही. ओव्हर थिंकिंग 2 गोष्टींमुळे होतं. एक तर अभ्यास कमी पडल्यामुळं किंवा मग खरंचच ओव्हर थिंकिंग करतोय, की बाबा प्रत्येकच प्रश्नाला असं काहीतरी वेडं-वाकडं लॉजिक लावायला बघतोय, तर त्याच्यात काय म्हणजे जास्त अर्थ नाहीये. त्याऐवजी तुम्ही एक काम करू शकता, स्ट्रेट फॉरवर्ड हे वाटतंय मला, हेच वाटतंय, दॅट्स इट. मग याच्यापेक्षा मी दुसरं उत्तर लिहिणार नाही. त्याचा मग पुढच्या गोष्टींचा सेकंड थॉट आहे त्याचा जास्त विचार करणार आहे. असं सिंपल लॉजिकने तुम्ही तिथं जाऊ शकता. येस. पुढं. नमस्कार सर. हां, बोला. हा सर, जेव्हा आपण घरी टेस्ट सिरीज वगैरे सोडवतो त्यावेळेस हां, आपल्याला हां. व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट होतं, पण ज्या वेळेस आपण एक्झाम हॉलमध्ये जातो त्यावेळेस वेळ कमी पडतो, तर काय करायला पाहिजे नेमकं? म्हणजे एक भीती हो, राहते हो. निर्माण, तर काय करायला पाहिजे अ, सर? येस, येस, येस. तुम्ही काय करू शकता, टेस्ट सीरीजला असं एक काम करू शकता, की सगळ्यांनी थोडंसं बघा, टेस्ट सीरीजला आहे ना 55 मिनिटामध्येच वेळ द्यायचा. म्हणजे 55 मिनिटं वेळच टेस्ट सीरीजला द्यायचा आणि 55 मिनिटाचाच आपल्याकडे वेळ आहे, असं म्हणून टेस्ट सीरीजचा पेपर सोडवायचा प्रयत्न करायचा. तर त्याचा फायदा एक होतो टेस्ट सीरीजचा. वेळेचं आपण एक 5 मिनिटं वेळ कमी केलेला, की आपले जे काही टेस्ट सीरीज मध्ये लवकर आपण 5 मिनिटं आपण जर ते टेस्ट सीरीज कव्हर केली, तर आपल्याला एक्स्ट्रा 5 मिनिटं एक्झाम हॉलमध्ये मिळतात आणि ते कुठं ना कुठं आपले मॅच होऊन जातात. तर ही एक थोडंसं स्ट्रॅटेजी वापरू शकता, की 5 मिनिटं कमी वेळ द्यायचा. म्हणजे मी असं करायचो. मराठी इंग्लिशच्या बाबतीत तर हे खूप जास्त लागू होतं आणि कंबाईन प्रिलिमच्या बाबतीत पण. मराठी इंग्लिश मेन्सला जे विषय आहे त्या बाबतीत पण असंच करायचं. 55 मिनिटाचा वेळ द्यायचा आणि प्रिलिमच्या जे काही आपण टेस्ट सीरीज सोडवतो त्यालाही 55 मिनिटाचा वेळ द्यायचा. म्हणजे जे काही तुमच्याकडे एक्स्ट्रा 5 मिनिटं राहतात ना, ते आयोगामध्ये मॅचअप होऊन जातात आणि त्या 55 मिनिटांमध्ये जर टेस्ट सीरीजला कव्हर होत नसेल, तर असं समजायचं आपल्या आयोगात पण कव्हर होणार नाही. ओके. तर ही एक गोष्ट तुम्ही करू शकता. बाकी त्याच्यामध्ये आणखी वेगळं काही नाहीये. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट हीच आहे, की स्टडी. स्टडी जर चांगला परफेक्ट असेल, भक्कम असेल, तर तुमची फॅक्ट वरती कमांड येते आणि फॅक्ट वरती कमांड जर चांगली आलेली असेल, तर ऑब्व्हियसली तुम्हाला ते प्रश्न कव्हर व्हायला किंवा सोडवायला कमी वेळ लागतो. येस, त्याच्यामध्ये 2 गोष्टी मला वाटतं आहेत. नेक्स्ट. विचारा आणखी काही कोणाचं असेल तर. कोणाचे प्रश्न असतील तर विचारा सरांना फर्स्ट. हॅलो. हॅलो हॅलो विचारा विचारा हॅलो हॅलो हा सर, म्हटलं मी आता ऑफिसर कट्टा म्हणजे हे टेस्ट सिरीज सॉल्व करतोय ना सर. तर माझं असं होतं सर की मी 2 ऑप्शन आहे ना माझे बरोबर इलिमिनेट होतात बरोबर, आणि बर. ज्या 2 मध्ये माझं कन्फ्युजन राहतं ना, मी 2022 ची जे पण प्रिलिम्स दिल्या होत्या तिथं हम्म. सर, मी जेव्हा फर्स्ट वेळेस दिलं होतं ना सर, जेव्हा माझं आन्सर मी जेव्हा 2 टिक करायचो ना, हा तर हा. तेव्हा माझं आन्सर एक, म्हणजे जेव्हा उत्तर पत्रिके म्हणजे आयोगाचं आन्सर एक राहायचं सर, आणि मी त्यानंतर हा परत अजून दुसऱ्या वेळेस ग्रुप सी ला मी चेंजेस केलं, हा पण हा. त्यावेळेस ना ऑपोजिट झालं सर परत माझ्याशी.
बरोबर. बर मग बर आता बर ह्या वेळेस कसं करायचं सर? म्हणजे मला आहे ना थोडंसं मी म्हणजे असं जास्त विचार येतात सर काही वेळेस. तुम्ही काय करा म्हणजे तुमचं असं झालेलं आहे की ते उलट व्हायला लागले की बाबा एक वाटते आणि ते उत्तर दोन निघते आणि किंवा बरोबर, दोन लिहिलं तर एक निघालं तुम्ही आयोग बरोबर. असं काही तुम्ही ठरवून जाताय का एक्झाम हॉलमध्ये नाही की सर, नाही मला ठरून नाही जातोय सर. हा तसं हा ठरून हा नाही जातोय सर. पण आहे ना, एक आता जर मला जर क्लिक झालं ना एक वेळेस आन्सर, तर काही वेळेस हा असं म्हणजे कन्फ्युजन होऊन जातं जास्त करून, की हे हा नसेल हा तर असं वाटायला लागतं. यावेळी फक्त एक ट्राय करा. यावेळी डोक्यामध्ये काहीच न ठेवता जे वाटते ते उत्तर लिहायचं. पहिल्यांदा हे वाटते आणि दुसऱ्यांदा हे वाटते हे विषय डोक्यातून तुम्ही आता काढून टाका. बरोबर, तुम्हाला बरोबर. जर ह्या प्रश्नाचं उत्तर हे वाटते ना तेच उत्तर लिहा. भले ते ओके मार्क सर. कमी येऊ द्या, बघता येईल पुढचे पुढे काय होईल ते. पण सध्या तुम्हाला एकच पर्याय आहे कारण की तुमचे दोन थॉट झालेले आहेत आता. तुमचा पहिला थॉट असा आहे की मला पहिल्यांदा हे वाटतंय आणि मी मागच्या एक्झामला ते लिहिलं होतं पण ते चुकलं होतं. तर दुसरा बरोबर, थॉट हा आहे की मला दुसऱ्यांदा हे वाटलं होतं, मी दुसऱ्या एक्झामला ते लिहिलं होतं, तेही चुकलं होतं. म्हणजे आता तुमच्याकडे बरोबर, असं काही चॉईसच राहिलेलं नाही की पहिलं हे आणि दुसरं हे. तुम्हाला दोन्ही सारखेच झालेत. त्याच्यामुळे तुमच्या पुढे बरोबर, सध्या एकच पर्याय आहे. जे तुम्हाला समोर वाटते हे पहिलं आणि दुसरं असं काही नाही. हे उत्तर असू शकतं तेवढेच क्लिक करा आणि बाहेर या. त्याच्यातूनच हो. मला वाटतं तर तुम्हाला तिथं सोल्युशन आहे. दुसरं काही पर्याय नाहीये बघा. येस सर, येस सर. थँक यू ठीक आहे, सर. चालेल. पुढचा क्वेश्चन विचारा. हॅलो. हा आहे का कोणाचा काही प्रश्न? प्रश्न असतील तर विचारा पटपट. क्वेश्चन्स पेपरमध्ये आउट ऑफ सिलेबस असतात तर ते असे म्हणजे अनएक्सेप्टेड क्वेश्चन्स आपण कसे सॉल्व्ह करायचे ते कसे टॅकल करायचे लॉजिक म्हणून स्वतःचे. हा 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 बघा आता त्याच्यामध्ये काही छोटे मोठे चीट्स कोड आहेत म्हणण्यापेक्षा काही थोडेसे टेक्निक्स आहेत. समजा आयोगाने एखादा प्रश्न विचारला बाबा की खालीलपैकी एखाद्या योजनेचा म्हणजे समजा ऍक्सेलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम हा 1996-97 ला सुरू झालेला प्रोग्राम होता. तर या प्रोग्रामचा खालीलपैकी कोणता उद्देश होता? ओके. आणि खाली आयोगाने पहिल्या ऑप्शन मध्ये एकच ओन्ली ए असं दिलेलं आहे. दुसऱ्या ऑप्शन मध्ये एबीसी दिलेला आहे, तिसऱ्यामध्ये बीसी आणि चौथ्यामध्ये बीसीडी. तर बघा आयोगाने इथं प्रश्नांमध्येच एक गोष्ट विचारलेली आहे की याचा कोणता उद्देश होता. ओके. उद्देश म्हटल्यानंतर कोणत्याही गोष्टीचा उद्देश हा मोस्ट ऑफ द टाइम एकच असतो बघा. हा आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहे आणि आउट ऑफ बॉक्स आपला प्रश्न डील करायचा आहे असा प्रश्न आलाय तर त्या सेन्सने मी तुम्हाला एक फक्त एक हे म्हणून एक उदाहरण म्हणून सांगतो ही गोष्ट. ओके. तर आता उद्देश म्हटल्यानंतर मोस्ट ऑफ द टाइम कुठल्याही गोष्टीचा उद्देश हा एकच असण्याची दाट शक्यता असते आणि आपले जे खाली पर्याय मी तुम्हाला सांगितले त्याच्यामध्ये पहिलाच पर्याय असा होता की ज्याच्यामध्ये फक्त एकच हा असा ऑप्शन दिलेला होता. तर हे एकच जे काही ऑप्शन आहे तेच इथं उत्तर असण्याची दाट शक्यता आहे. हे तुम्हाला लक्षात आलं का? हे आता हे लॉजिक आहे किंवा हे आपण ज्याला म्हणतो एक टेक्निक आहे की जे आपण वारंवार पीवायक्यू बघितल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकतं. तर असे वेगवेगळे आणखी टेक्निक्स आहेत की जे थोडेसे आपण ज्याला म्हणू शकतो की आपण डेव्हलप करायला पाहिजेत किंवा ते आपण कर कारण जास्तीत जास्त पीवायक्यू बघून केले पाहिजेत. तर त्याचा फायदा आपल्याला असे जे काही आउट ऑफ बॉक्स प्रश्न येतात ना, त्या आउट ऑफ बॉक्स प्रश्नांना डील करायला होऊ शकतो. तर मी त्यातलं फक्त एक उदाहरण तुम्हाला सांगितलं आणि आउट ऑफ बॉक्स प्रश्नांना आणखी एक कॉमन सेन्स थोडंसं वापरायचं असतं बघा, की मी तुम्हाला सांगितलं होतं हरित क्रांतीचा प्रश्न, की बाबा हरित क्रांतीमध्ये कुठल्या पिकाची वाढ झाली असं म्हटल्यानंतर थोडंसं विचार करायचा की त्यावेळेस तांदूळ आवश्यक बनलं होतं की आपल्याला खाण्यासाठी गहू आवश्यक बनला होता. गहू थोडासा जास्त आवश्यक बनला होता तर गव्हाची कदाचित जास्त वाढ झालेली असू शकते. तर असे सिंपल लॉजिक तिथं तुम्ही लावू शकता. असे वेगवेगळ्या पद्धतीचे टेक्निक्स ज्या आयोगाचे समजा लँग्वेजवरून आपल्याला लक्षात येतात किंवा आपण स्वतः डेव्हलप केले आहेत. समजा असं एबीसी पॅटर्न आहे बाबा एबीसीडी. त्याच्यामध्ये कुठला तरी एक ऑप्शन कंपल्सरी एलिमिनेट करायचा आहे. त्यावेळी नक्की आयोग उत्तर कुठे ठेवतो? मग आयोग ए वाक्य चुकवतो का बी वाक्य चुकवतो का डी वाक्य चुकवतो? त्याच्यामध्ये सुद्धा काही असे ठोकताळे आहेत की जे आयोगाच्या वारंवार प्रश्नामधून काय समोर आलेले आहेत. ते सगळे आपण समजा परत जसं शक्य होईल तसं आपण नंतर डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. नेक्स्ट पुढं आणखी आहे का कोणाचं? हॅलो सर. हॅलो. हा बोला. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो. कुणीतरी एक जणांनी बोला. हा सर तुम्ही बोला. मॅडम तुम्ही सरांनंतर बोला. हॅलो सर. हा हा बोला बोला. सर पोलारिटीचं बुक आहे ना बऱ्यापैकी हा रिव्हिजन झालेले आहेत आणि जे पीवायक्यू आहे
त्याच्या नोट्स हा पण काढलेले. फॉर एक्झाम्पल जसं राज्यपाल आहे, बर राज्यपाल आजपर्यंत जेवढे क्वेश्चन आलेले त्याचे एक हा कंबाईन हा करून एक तयार केलंय सर. तर मग बर आता फक्त एक चॅप्टर वाईज जाऊ का पीआयक्यूच कव्हर करू सर? हा नोट्स काढून ठेवलेले आहेत ना? हो, पीआयक्यूच्या नोट्स काढल्या त्या. पीवायक्यूच्या नोट्स काढल्यात का पुस्तकाच्या नोट्स काढल्यात? पुस्तकाच्या सह पीआयक्यू काढलेले सर. म्हणजे मग तुम्हाला राज्यपालावर क्वेश्चन बर आलेले बर सर. बर तसं. मग तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही. मग तुम्ही जे सगळ्या नोट्स काढून ठेवल्यात ना त्याच रिवाइज करा. आणि तुम्हाला जिथं वाटतंय की इथं थोडंसं आणखी काही कमी पडतंय आपलं किंवा ऍडिशन करण्याची गरज आहे तेवढे ऍडिशन करत राहा. पण जे तुम्ही काम केलेलं आहे तेच मग वारंवार रिवाइज केलं तर फायदा होईल. कारण की मग आणखी तुम्ही डबल काम त्याच्यामध्ये करू नका. की हे ओके पण सर. काढलेलं होतं म्हणजे नोट्स पण काढल्यात आणि नंतर परत रिडिंग पण करतोय आपण नाही का? हो त्यांनी सर. मग असं होईल की तुमची डबल एनर्जी जाईल. जे तुम्ही काढलेलं आहे तेच फक्त त्याच्यावरती काम करा. ओके सर. येस. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला ना. सर माझा असा प्रश्न आहे की हम्म. आपण ज्यावेळेस क्वेश्चन पेपर सोडवतो तर हा त्यावेळेस हा आपण क्वेश्चन पेपर सोडवताच आन्सर सर्कल केलं पाहिजे की त्याला थोडा नंतर टाइम दिला पाहिजे? हे बघा आता याच्यामध्ये ना प्रत्येकाची वेगवेगळ्या टेक्निक आहेत बरं का. कोण कसं हे करते. हं. तर मी काय करायचो एका म्हणजे असं कंबाईन प्रिलिमला एका पानावरती मिनिमम 3 आणि मॅक्झिमम एक 5 पर्यंत प्रश्न असतात बघा किंवा जोड्या लावायचा असेल तर एखादाच प्रश्न असतो. एका पेज वरती जेवढे प्रश्न आहेत तेवढे प्रश्न मी सोडवले की टिक करून घ्यायचो. हां. ओके म्हणजे असं हां, काही हां. नव्हतं माझं की एका पेज वरती समजा एकच प्रश्न आला लगेच तो एक हे टिक करून घ्यायचो. त्याचं रिझन हे होतं की त्या पेज वरती आपल्याला परत येण्याची गरज पडत नाही. कंबाईनला तसं आहे आपल्याकडे वेळ खूप कमी हां, असतो. बरोबर. त्याच्यामुळे मग एका पेज वाईज जर तुम्ही गेला तर तुम्हाला कदाचित फायदा होऊ शकतो. फक्त तुम्ही जशी प्रॅक्टिस केली आहे तसंच करा. आता त्याच्यामध्ये काही जास्त चेंज करू नका. म्हणजे थोडक्यात तुम्ही टेस्ट सिरीज सोडवत असताना जशा पद्धतीने करू शकता तशा पद्धतीने तुम्ही करा. त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. हा आणखी एक गोष्ट मला जी स्पेसिफिकली तुम्हाला सगळ्यांना सांगायची होती. आपली जी ऑफिसर कट्टाची टेस्ट सिरीज आहे ना, तर ही टेस्ट सिरीज मी स्वतः एकदम बारकाईने बघितलेली आहे मित्रांनो. तर सुनील सर आणि सर्व त्यांची जी काही टीम आहे, तर त्यांनी ज्या पद्धतीने ती टेस्ट सिरीज डिझाइन केलेली आहे, ते 99% आयोगाच्या धर्तीवरती सरांनी बनवण्याचा प्रयत्न केलाय. त्यासाठी सरांनी खूप जास्त एफर्ट्स घेतलेले आहेत असं मला त्याच्यामध्ये जाणवलं. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी जास्तीत जास्त त्या टेस्ट सिरीजचा फायदा घ्या आणि नॉमिनल फी मध्ये सरांनी आपल्या सगळ्यांना ते अवेलेबल करून दिलेलं आहे. असं काही खूप जास्त फी वगैरे पण त्याची ठेवलेली नाही का? जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचावं, तुम्हाला जास्त फायदा व्हावा यासाठी सरांनी आमच्या सगळ्यांशी डिस्कस करून एक ऑप्टिमम किंवा मिनिमम फी मध्ये हे सगळं ठेवलेलं आहे. तुम्ही खूप जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यायला हवा असं माझं पर्सनल मत आहे आणि मी हे टेस्ट सिरीज बघितल्यानंतर तुम्हाला सजेस्ट करतोय आणि टेस्ट सिरीज मस्ट आहे. कारण की ऍटलिस्ट तुम्ही 20 तरी प्रश्नपत्रिका ह्या एक्झामला जाण्याच्या अगोदर सोडवायला पाहिजे. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या की खूप जास्त अभ्यास असणारे लोकही फक्त पेपर न सोडवल्यामुळं एक्झाम मध्ये पाठीमागे राहिलेले आहेत. त्यामुळे ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात घ्या. टेस्ट सिरीज सोडवाच. म्हणजे मी काय असं सरांची म्हणून स्पेसिफिक ही म्हणून सोडवा असं म्हणणार नाही. पण जे काही तुम्हाला सोडवायचे आहेत कमीत कमी 15 ते 20 पेपर तुम्ही ऍटलिस्ट ते सोडवाच. ओके. नेक्स्ट पुढं ओके सर. थँक यू सर. आहे का? हॅलो. बोला. हॅलो. सर बोला ना. माझा प्रश्न असा होता की आपण हा कधी कधी एखादा सब्जेक्ट सोडवताना त्याचे प्रश्न सोडवताना 1-2 प्रश्न आपण नंतर बघू असं आपण ठेवून जातो आणि नंतर हो हो शेवटच्या 5-10 मिनिटात आपल्याला पुन्हा त्याला तिकडे जायचं असतं त्या क्वेश्चनसाठी. पण काय होतं की तो बरोबर. वेळ कमी पडतो आणि मग ते राहून जातं. मग घाईघाईमध्ये अटेम्प्ट कधी 85च्या खालीच राहतो किंवा त्या दरम्यान हा राहतो हा आणि त्यात हा पण असं वाटतं की हे आपण नंतर 50-50 मध्ये आलेलं असतं आणि मग त्याला आपण विचार करतो की हे नंतर बघूया ते राहून जातं. मग अशा वेळी काय करायला पाहिजे? म्हणजे बऱ्याचदा माझं तर आतापर्यंत तिन्ही कंबाईनला ज्या आपल्या 20, 21, 22 हा झालं हा मोस्ट ऑफ टाइम तसंच घडलेलं आहे. तर त्यासाठी काय करता येईल अं, सर? म्हणजे 2-2, 3-3 प्रश्न जरी ठेवले तरी मग ते तसं होऊन जातं शेवटी. अं, मला असं वाटतं ना शक्यतो शेवटी प्रश्न ठेवू नका कंबाईनला. एका स्लॉट मध्ये ते कव्हर करण्याचा प्रयत्न करा. काय होते कंबाईनच्या बाबतीमध्ये सेकंड थॉट करायला वेळच नाही ना. म्हणजे राज्यसेवेला जसे 2 तास असतात तसे कंबाईनला वेळ नाही. त्याच्यामुळे मग फर्स्ट स्लॉट मध्ये शक्य आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही एक करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही जिओग्राफी हा विषय घेतलेला आहे.
जिओग्राफीमध्ये 15 प्रश्न आहेत आणि तुम्ही एक 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 करत जिओग्राफीचे समजा 56 ते 70 या क्रमांकावर जिओग्राफीचे प्रश्न आहेत. 56 ला सुरुवात केलं 70 पर्यंत गेला त्याच्यातले तुम्हाला 12 प्रश्न सुटले की जे तुम्ही काही हो. करून सोडवलेच. आता राहिले 3 प्रश्न. ओके. तर हे 3 प्रश्न तुम्ही हो. डायरेक्ट मागे सोडू नका. म्हणजे तुम्ही पुढचे सब्जेक्ट झाल्यानंतर ते तिथं येणार असं करू नका. काय करा तिथंच लगेच ते 3 प्रश्नांसाठी रिटर्न या आणि जिओग्राफीचे ते 3 राहिलेले आहेत ना ते तिथल्या तिथं कव्हर करून घ्या. याचे 2 फायदे होतील. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जिओग्राफीच्या माइंडसेट मध्ये तुम्ही ते राहिलेले 3 प्रश्न सोडवाल. कारण की ऑलरेडी तुम्ही जिओग्राफी सोडवत आहात आणि दुसरा फायदा त्याचा असा होऊ शकतो की तुमचा जो काही एक्स्ट्रा जाणारा वेळ आहे सगळं सोडून झाल्यानंतर जो तुम्हाला मिळणारा वेळ आहे त्याच्यानंतर तुम्हाला ते परत त्या पानावरती यावं लागणार ते बघावं लागणार आणि मग त्याच्यातून ते तुम्हाला सोडावं लागणार हो. त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ जातो आणि तिसऱ्या याच्यातला तोटा असा आहे की जर तुम्ही त्या प्रश्नापर्यंत येऊच नाही शकले तर तुमचं डायरेक्ट तो प्रश्न स्किप होतो. तर हे 3 त्याचे तोटे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरू शकता. 56 ला सुरुवात केले 70 पर्यंत सोडवत गेलो आपण. मध्ये 4 राहिले प्रश्न समजा जे जिओग्राफीचे होते. त्या 4 प्रश्नांसाठी लगेच परत 70 वा प्रश्न पर्यंत तुम्ही गेला ते रिटर्न या तेवढे 4 राहिलेले कव्हर करा. आपण उत्तर आहे ना पहिल्यांदा जो विचार करतो तेच लिहितो. म्हणजे उत्तर हो. मध्ये आपण बदल करत नाही. हे आजपर्यंत माझ्या अनुभवावरून ते मला जाणवलं बघा की उत्तर आपण तेच लिहित असतो. फक्त आपली एक मानसिकता असते की मागं ठेवू. काही त्यांनी फायदा होत नाही. हो. तिथल्या तिथं क्लिक करा. प्रश्न जर राहिला पाठीमागून तो जर नंतर लक्षात आले की अरे मला तर हेच वाटत होतं मी हेच लिहिलं असतं. त्याच्या इतका पश्चाताप कधीच होत नाही आणि 1 मार्काने जर रिझल्ट गेला मग तर काय बोलायलाच नको. तर असं काही करू नका. तिथल्या तिथंच लगेच कव्हर करून घेण्याचा प्रयत्न. हो सर, आणि आणखी एक विचारायचं होतं, म्हणजे आपण जेव्हा टेस्ट पेपर वगैरे सोडवतो त्यावेळी आपलं प्रेशर जे असतं ते मॅनेज होतं. म्हणजे आपण लायब्ररीमध्ये किंवा रूम वरती वगैरे जेव्हा सोडवतो टाइम वगैरे लावून त्यावेळी होतं हँडल प्रेशर. पण ज्यावेळी पेपरच्या दिवशी असं त्या दिवशी काही म्हटलं म्हणजे किती कंट्रोलमध्ये राहण्याचा प्रयत्न केला, प्रेशर हँडल हा करायचा हा हा प्रयत्न केला, पण ते थोडंसं त्यावेळी टेन्शन येऊन जातं. तर ती सिच्युएशन कशी मॅनेज केली पाहिजे? म्हणजे खूपच टेन्शन होतं सर त्यावेळी. मग असं कसं केलं पाहिजे? आता हा एक म्हणजे 99% लोकांना हा येणारी अडचण आहे. ते काय म्हणजे हो. वेगळे अशातलं काही भाग नाही. हे दॅट इज व्हेरी नॉर्मल. फक्त आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे बघा जी थोडीशी आपण अप्लाय करू शकतो. म्हणजे कदाचित हे ओव्हर कॉन्फिडन्स वाटू शकतो तुम्हाला पण एक गोष्ट थोडीशी लक्षात घ्या. तुम्ही इतका अभ्यास केलेला आहे मागचे 4-5 महिने प्रिलिमचा अभ्यास करताय. एवढे टेस्ट सिरीज सोडवले आहेत. टेस्ट सिरीज मध्ये परफॉर्मन्स चांगला होतोय. तर मग असं समजा एक्झाम हॉलमध्ये की माझ्या इतका अभ्यास कोणाचाच झालेला नाही. थोडंसं कॉन्फिडंट राहा की ओके. आपणच ह्या हॉल मधले थोडक्यात काय आपण ज्याला म्हणतो किंग खान आहोत बाबा. हे आपल्या इतका अभ्यास येतो कोणाचाच बरोबर. झालेला नाही. तर मग ते एक तुम्हाला हो, हो. कॉन्फिडन्स देऊ शकते गोष्ट की आपला अभ्यास खूप चांगला झालेला आहे. आपण इथं काय घाबरायचं कारण आहे ना. मग याचा एक हो. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असा होऊ शकतो की आपल्याला त्या कॉन्फिडन्स मध्ये आपण चांगला परफॉर्म करू शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी की मग सारखं अंडर कॉन्फिडंट राहिले की मग तेच सायकल चालू होतं डोक्यामध्ये. मग मला वाटतं ह्या दुसऱ्या गोष्टीपेक्षा पहिली गोष्टी कधी बेटर आहे. दुसऱ्या गोष्टींनी तशी तोटाच होणार आहे. कॉन्फिडंट राहिलं कधी स्वतःलाच वाटू शकते की अरे ओव्हर कॉन्फिडंट झालं काय होऊ द्या. ओव्हर कॉन्फिडंट काय फरक पडतो त्याने जर फायदा होणार असेल तर काय हरकत नाही ना. एक्झाम हॉलमध्ये माझ्या इतका अभ्यास कोणाचा नाही. मी एक्झाम सिरियसली अभ्यास केलेला आहे. प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत. मला मार्क चांगले येत होते. तर त्याचा सगळ्या इम्पॅक्ट मला एक्झाम मध्ये दिसणार आहे आणि ते खरं असतं. तुम्ही जर अभ्यास केला असेल तर काही घाबरण्याचं कारण नाही. त्याचं आउटपुट तुम्हाला येणारच असतं. फक्त ते आपली मानसिकता असते की जी आपल्याला डिस्टर्ब करते. त्यामुळे आपण तिथं कोलॅप्स होऊन जातो आणि 99% गेम हा मेंटल गेम आहे. हे लक्षात ठेवा. तिथं तुमचं एक वेळ अभ्यास कमी असला तरी चालतो पण मानसिकता स्ट्रॉंग पाहिजे नाहीतर मार्क्स येणार नाही. त्याच्यामुळं आत्ताच ती मानसिकता बनवा आणि टेस्ट पेपर सोडवतानाच अशी मानसिकता बनवा की आयोगाचं सोडवतंय. मग तशी जर टेस्ट पेपर सोडवतानाच मानसिकता बनवली तर आयोगाला वेगळी मानसिकता बनवायची गरज पडणार नाही. ओके. नेक्स्ट पुढे अनिकेत घ्या. सर ठीक आहे हा. आपण थांबू आपण इथं. चालेल चालेल काय हरकत नाही सुनील सर. हो आणि तुम्ही वेळात वेळ दिला चॅनलसाठी म्हणजे आपल्या सर्वांसाठीच त्याबद्दल धन्यवाद तुमचं चॅनलच्या वतीने. येस 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 थँक्यू येस थँक्यू येस. सो मच सर. हो हो चालतंय थांबूया आपण ठीक.